नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी चॅनेलला तसेच सत्य अनुभवांना चांगला प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. काही कारणास्तव सत्य अनुभव व भयकथा चॅनेलवरती यायला उशीर होत आहे, पण इथून पुढे न चुकता त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल. आवाजामध्ये काही कमी जास्तपणा वाटल्यास समजून घ्या, एवढी विनंती. चला तर मग सुरू करूया. कोकणातल्या त्या दुर्गम भागात पावसाची रिपरिप सुरू होती. हवेत एक अनामिक गारवा पसरला होता. समीर आपल्या जुन्या मित्रांसोबत म्हणजेच निलेश आणि राहुल सोबत त्यांच्या पूर्वजांच्या एका जुनाट वाड्यावर राहायला गेला होता. तो वाडा गेल्या 50 वर्षापासून कुलूपबंद होता. वाड्याच्या सभोवताली माड पोगळीची झाडे इतकी दाट होती की दिवसा तिथे सूर्यप्रकाश पोचत नसे. रात्री तर तो परिसर पूर्णपणे काळ्याकुट्ट अंधारात बुडून जात असे. गावातील लोक त्या वाड्याकडे बोट दाखवायलाही घाबरत होती, कारण तिथे घडलेल्या जुन्या कथा अजूनही लोकांच्या स्मरणात ताज्या होत्या. वाड्याच्या दरवाजाच्या ते आवाड्यावर लोखंडी कडे वाजवली की त्याचा आवाज संपूर्ण दरीत घुमत असे. जणू काही वाडा स्वतःच कोणाचे तरी स्वागत करण्यासाठी आतुर झाला होता. समीरला या सगळ्या अंधश्रद्धा वाटत होत्या, पण निलेशच्या मनात मात्र कुठेतरी भीतीची पाल चुकचुकत होती. कारण वाड्याच्या पायऱ्या चढताना त्याच्या कानात कोणीतरी कुजबुजल्यासारखा भास झाला होता. वाड्याचा मुख्य दरवाजा उघडताच एक विचित्र कुबट वास त्यांच्या नाकाला झोंबला, जो वर्षानुवर्षे बंद असलेल्या जागेचा आणि सडलेल्या लाकडाचा एकत्रित परिणाम होता. राहुलने आपली बॅटरी पेटवली आणि त्या प्रकाशात त्यांना दिसले की वाड्याच्या भिंतीवरची चित्रे त्यांना रोखून बघत आहेत. त्या चित्रांमधले आत्मे जिवंत होऊन त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवत आहेत असा त्यांना भास झाला. छताला लागलेली कोळिष्टके आणि जमिनीवर साचलेली धुळीची चादर हे सिद्ध करत होते की तिथे दशकांपासून मानवी पाऊल पडलेले नाही. तरीही तिथे मधूनच उमटलेली लहान मुलाच्या पायाची पावलं पाहून समीरच्या काळजाचा ठोका चुकला. त्याने स्वतःची समजूत गाठली की हे कदाचित एखाद्या प्राण्याचे ठसे असतील, पण ते ठसे थेट भिंतीकडे जाऊन गायब झाले होते, जे विज्ञानाच्या कुठल्याही तर्कात बसत नव्हतं. तेथील जुन्या पितळी दिव्यांच्या मंद प्रकाशात वाड्याचे खांब लांबच लांब सावल्या तयार करत होते. त्या सावल्या हलताना पाहून असं वाटायचं की कुणीतरी अदृश्य शक्ती तांडव करत आहे. रात्रीचे 12 वाजले आणि वाड्यात शांतता पसरली, पण ती शांतता खूप भीतीदायक होती. जिच्या पोटात काहीतरी अघोरी दडलेलं होतं. अचानक वरच्या मजल्यांवरून कोणीतरी जड वस्तू ओढत नेल्यासारखा आवाज झाला. त्या आवाजामुळे निलेशची झोप उडाली आणि तो भीतीने थरथरायला लागला. त्याने समीरला उठवले, पण समीरने त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आणि पुन्हा झोपण्याचा प्रयत्न केला. पण काही वेळातच तो आवाज वाढला आणि त्या आवाजासोबत एका स्त्रीच्या आर्त किंकाळी मारण्याचा आवाज संपूर्ण वाड्यात घुमू लागला. त्या आवाजाने तिघांच्या अंगावर शहारे आले. राहुलने धीर करून वरच्या मजल्यावर जाण्याचा निर्णय घेतला, कारण त्याला वाटले की कदाचित कुणीतरी संकटात असेल. पण त्याला हे माहीत नव्हतं की तो मृत्यूच्या सापळ्यात पाऊल ठेवत आहे. ते तिघेही लाकडी पायऱ्यांवरून वर चढू लागले. प्रत्येक पायरी त्यांच्या आवाजाने करकरत होती, जणू ती पायरी त्यांना पुढे न जाण्याचा इशारा देत होती. वरच्या मजल्यावर पोहोचल्यावर त्यांना एक खोली दिसली, जिचा दरवाजा अधांतरी हलत होता आणि त्यातून एक मंद निळा प्रकाश बाहेर येत होता. त्यांनी जेव्हा त्या खोलीत डोकावले तेव्हा त्यांना दिसले की तिथे एक पाळणा आपोआप हलत आहे. जरी तिथे खिडकी नव्हती आणि वाराही नव्हता, पाळण्यात कुणीही नव्हते, पण तरीही त्यातून एका लहान मुलाच्या हसण्याचा आवाज येत होता. तो आवाज हळूहळू एका विकृत रडण्यात बदलत गेला. समीरने जेव्हा पाळण्याजवळ जाऊन पाहिले तेव्हा त्याला तिथे रक्ताचे काही थेंब ताजे पडलेले दिसले. जणू काही सेकंदापूर्वी तेथे कोणाची तरी हत्या झाली असावी. अचानक खोलीचा दरवाजा
जोरात आपटला आणि ते तिघेही आत अडकले. बाहेरून कोणीतरी साखळदंड ओढल्यासारखा आवाज झाला आणि खोलीतलं तापमान अचानक शून्याच्या खाली गेल्यासारखं वाटू लागलं. अंधारात त्यांना 2 लाल डोळे चमकत असताना दिसले. ते डोळे रागाने त्यांच्याकडे बघत होते आणि त्या डोळ्यांमधून निघणारी ऊर्जा इतकी भयानक होती की राहुलला श्वास घेणे कठीण झाले होते. भिंतीवरच्या सावल्या आता मानवी आकार घेऊ लागल्या होत्या. त्या सावल्यांनी निलेशचा पाय पकडला, ज्यामुळे तो जमिनीवर कोसळला. निलेश ओरडत होता, पण त्याचा आवाज कोणालाच ऐकू जात नव्हता, कारण त्या खोलीत एक प्रकारची व्हॅक्यूम तयार झाली होती, जिथे आवाज दबला जात होता. समीरने आपल्या जवळील माचीसची काडी पेटवली, पण ती पेटताच अचानक विझली. जणू काही तिथली हवाच त्या अग्नीला कापरत होती. त्या अंधारात एका वृद्ध स्त्रीचा चेहरा अचानक समीरच्या चेहऱ्यासमोर आला. तिचे दात पडलेले होते, डोळे पांढरे झाले होते. ती फक्त इतकंच म्हणाली, तुम्ही इथे का आला? आता तुम्ही परत कधीच जाणार नाही. समीरची शुद्ध हरपली आणि तो जमिनीवर कोसळला. राहुल आणि निलेश दरवाजा तोडायचा प्रयत्न करू लागले. दरवाजा इतका घट्ट झाला होता की तो लाकडाचा नसून पोलादाचा बनला आहे. त्यांच्या प्रत्येक धक्क्याला वाडा प्रतिसादासारखा हादरत होता. अचानक वाड्याच्या कोपऱ्यातून एका जुन्या ग्रामोफोनवर गाणे वाजू लागले, जे अतिशय जुनाट आणि रडक्या सुरातले होते. त्या गाण्यामुळे वातावरणातली भीती 100 पटीने वाढली. त्या गाण्याच्या तालावर खोलीतील वस्तू हवेत तरंगू लागल्या. निलेशला कुणीतरी अदृश्य हाताने हवेत उचलले आणि भिंतीवर जोरात आपटले. राहुलने आरडाओरडा सुरू केला होता, पण त्याला दिसले की समीरच्या अंगावर काही विचित्र अक्षरे रक्ताने उमटत आहेत, जी कदाचित कोणत्या तरी काळ्या जादूचा भाग होती. वाड्याच्या खिडकींमधून बाहेर बघितले असता त्यांना दिसले की बाहेर पाऊस नाही तर रक्ताच्या सरी कोसळत आहेत आणि झाडे जणू मानवी हाडांसारखी पांढरी पडली होती. त्यांना जाणवले की हा वाडा सामान्य नाही, तर हे एक नरकाचे द्वार आहे, जे 50 वर्षांनी एकदा उघडते आणि बळी मागते. त्यांच्या मनात आता फक्त एकच विचार होता की सकाळ होण्यापूर्वी इथून बाहेर पडावे लागेल, अन्यथा तेही या वाड्याच्या भिंतींमधल्या प्रेतांचा एक भाग बनतील. पहाटेचे 4 वाजले होते आणि अंधार अजूनही गडद होता, पण अचानक वाड्याच्या देवघरातून एक घंटी वाजल्याचा आवाज झाला. त्या आवाजामुळे त्या खोलीतील बंधन थोडे सैल झाले होते आणि दरवाजा आपोआप उघडला. जणू काही कुणीतरी त्यांना पळून जाण्याची एक शेवटची संधी दिली होती. राहुलने बेशुद्ध समीरला खांद्यावर घेतले आणि ते दोघेही जीवांच्या आकांताने पायऱ्यांवरून खाली धावले. पण पायऱ्या संपत नव्हत्या, त्या जणू अनंत काळ लांबत चालल्या होत्या. मागे वळून बघितले असता त्यांना दिसले की एक काळी सावली त्यांचा पाठलाग करत आहे, जिच्या हातात एक जुनाट विळा होता आणि तिचे पाय उलटे होते. धावताना निलेशचा तोल गेला आणि तो पायऱ्यांवरून खाली कोसळला, पण त्याने मागे न बघता पुन्हा उठून धावण्यास सुरुवात केली, कारण तिथे थांबणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे होते. अखेर ते मुख्य दरवाजापाशी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा बाहेरून कुणीतरी साखळदंडाने बांधून ठेवला होता. बाहेरून कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. तो आवाज अशुभ मानला जातो. वाड्यातील आतल्या सावल्या आता जास्तच आक्रमक झाल्या होत्या. समीरला आता जाग आली होती, पण त्याचे डोळे पूर्णपणे काळे झाले होते. तो एका परक्या भाषेत काहीतरी पुटपुटत होता, जणू त्याच्या शरीरात कोणीतरी शिरले आहे. त्याने राहुलचा गळा पकडला आणि त्याला भिंतीत खेचले. त्याच्या शक्तीत इतकी वाढ झाली होती की राहुलला स्वतःला सोडून घेणे अशक्य झाले होते. निलेशने
जवळ पडलेली एक जुनी मूर्ती उचलली आणि समीरच्या पायावर मारली, ज्यामुळे समीरच्या शरीरातून एक काळा धूर बाहेर पडला आणि तो पुन्हा शुद्धीवर आला. त्या क्षणी वाड्याच्या छतातून वीज पडल्यासारखा मोठा आवाज झाला आणि दरवाजाचे साखळदंड तुटून खाली पडले. त्यांना बाहेर जाण्याची वाट मोकळी झाली होती. ते तिघेही वाड्याबाहेर पडले आणि जंगलाच्या दिशेने जाऊ लागले. मागे वळून बघण्याची त्यांची हिंमत होत नव्हती. जंगलातून धावताना त्यांना जाणवले की रस्ता दरवेळी बदलत आहे. ते ज्या वाटेने आले होते ती वाट आता तिथे नव्हती. अचानक त्यांना समोर एक म्हातारा माणूस दिसला, जो हातात कंदील घेऊन उभा होता. त्या म्हाताऱ्याने त्यांना इशारा करून सांगितले की डाव्या बाजूने जा, तिथे गावाची सीमा आहे. ते त्याच्या सांगण्याप्रमाणे धावले आणि काही वेळातच त्यांना लांबून मंदिराचा कळस दिसला, जिथे सकाळची भोपाळी सुरू झाली होती. मंदिराच्या परिसरात पोहोचताच त्यांना सुरक्षित वाटू लागले, पण जेव्हा त्यांनी मागे वळून त्या वाड्याकडे बघितले तेव्हा त्यांना दिसले की तिथे वाडा नव्हता. तिथे फक्त एक जुनाट पडकी भिंत आणि काही जळलेली लाकडे होती. जणू काही तो भव्य वाडा केवळ एक भ्रम होता, जो त्यांना गिळण्यासाठी तयार झाला होता. गावकऱ्यांनी जेव्हा त्यांना या अवस्थेत पाहिलं तेव्हा त्यांनी सांगितले की तिथे 50 वर्षापूर्वीच आग लागून तो वाडा भस्मसात झाला होता. समीरने जेव्हा आपल्या हाताकडे बघितले तेव्हा त्याला तिथे 5 बोटांचे व्रण दिसले, जे आता कायमचे त्याच्या त्वचेवर कोरणार होते. निलेश आणि राहुल अजूनही धक्क्यात होते. त्यांना समजत नव्हते की त्यांनी जे अनुभवलं ते सत्य होतं की केवळ एक सामूहिक भास. पण त्यांच्या कपड्यांवरची ती धूळ आणि समीरच्या अंगावरची ती अक्षरे हे ओरडून सांगत होती की ती रात्र खरी होती. त्यांनी ठरवले की याबद्दल कुणालाही सांगायचे नाही, कारण कोणी त्यांच्या गोष्टींवर विश्वास ठेवला नसता. पण त्यांच्या स्वप्नात आता दररोज तो साखळदंडाचा आवाज येत राहतो. आजही जेव्हा पावसाळी रात्र असते तेव्हा त्यांना असे वाटते की तो वाडा त्यांना पुन्हा बोलावतो आहे, त्या काळोखात विलीन होण्यासाठी. ही गोष्ट आजही त्या गावात एका सावलीसारखी फिरत असते, एका नवीन बळीच्या शोधात. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.